नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आषाढ महिन्यात घराघरात बनवला जाणारा एक पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट पदार्थ म्हणजे गुळाच्या कापण्या. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा गोड पदार्थ चवीला इतका अप्रतिम लागतो की एक खाल्ला की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने योग्य पद्धतीने तोंडात विरघळणाऱ्या गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे. या रेसिपीमध्ये मी असे काही महत्त्वाचे टिप्स शेअर केले आहेत की कापण्या अगदी परफेक्ट जमतात आणि कधीच बिघडत नाहीत. चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. सुरुवातीला आपण कापण्यांसाठी लागणारं गुळाचं पाणी करून घेऊया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने या कापण्या मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमच्या लक्षात येईल आपण ह्या कापण्या कशा पद्धतीने केल्या आहेत. 1.5 वाटी गूळ मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे. गूळ चिरून घ्या किंवा किसून घ्या. 1.5 वाटी गुळासाठी आपल्याला इथं 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. पहा तुम्ही ज्या वाटीने मी गूळ घेतला त्याच वाटीने मी पाणीही घेतलेलं आहे. 1.5 वाटी गूळ 1 वाटी पाणी गरम करा आणि पाणी गरम करून आपल्याला या गुळामध्ये घ्यायचं आहे. पहा इथं अगदी कमीत कमी वेळात हा पदार्थ तयार होतो. जास्तीचा वेळ न घालवता अगदी कमी वेळामध्ये झटपट होणारा पदार्थ आणि तेवढाच चवदार चविष्ट. आषाढ महिना आला की आमच्या सातारा, सांगली, कोल्हापूर भागाला कापण्याची लगबग तयार होते. मुख्य म्हणजे या गुळाच्या कापण्या अगदी पारंपरिक पद्धतीने केल्या जातात आणि अगदी देवाला नैवेद्य याचा केला जातो. आता कापण्यांसाठी लागणारं पीठ आपण तयार करून घेऊया. ज्या वाटीने मी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी पीठही घेत आहे. 3 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ इथं घ्यायचं आहे. पहा तुम्ही 3 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ चांगली वाटी गच्च चांगली दाबून घ्या व्यवस्थित. हलकी वाटी भरू नका, पिठाने गच्च भरा. अर्धी वाटी इथं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. 3 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि 3 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे. बरं, बारीक रवा कशासाठी आपण कापण्या करणार आहोत तर या कापण्या हवेच्या संपर्कात आल्यात की मऊ पडतात आणि चांबट होतात. तशा होऊ नये म्हणून आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे कापणी खुसखुशीत होण्यासाठी. 1 चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आणि 1 चमचा सुंठ पावडर घ्यायची. सुंठ पावडर आणि बडीशेपमुळे या कापण्यांना सुंदर चव येते. फार छान चवीच्या कापण्या होतात. अगदी चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी आणि हे सगळे जिन्नस एकसारखे आपल्याला पिठामध्ये एकत्र करायचे आहेत. एवढ्या प्रमाणात जर मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही ह्या कापण्या केल्यात तर सुंदर खुसखुशीत कुरकुरीत छान सुंदर कापण्या होतात. 3 चमचे इथं मी गावरान तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्या आणि कडकडीत तुपाचं मोहन आपल्या कापण्यांना घ्यायचं आहे. इथं थोडंसं जरी तूप जास्ती पडलं किंवा तेल जास्ती पडलं तर कापण्या तेल पितात आणि तेलकट होतात. म्हणून जेव्हा आपण मोहन घेतो तेव्हा मोहन अगदी व्यवस्थित घ्या. जर 1 वाटी तुमचं गव्हाचं पीठ असेल तर 1 वाटी गव्हाच्या पिठाला 1 चमचा तूप असं मोहन घ्या. चांगलं कडकडीत हे तुपाचं मोहन घ्यायचं आणि संपूर्ण पिठाला व्यवस्थित हे तूप आपल्याला चोळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही छान तूप चोळून घेणार तेवढ्या या कापण्या खुसखुशीत होतात. आता इकडे आपलं गुळाचं पाणीही तयार झालं आहे. पहा, गरम पाण्यामध्ये आपण हा गूळ छान विरघळून घेतला आणि आता गाळून घेऊया. गुळाचं पाणी गाळून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये जर कचरा वगैरे काही असेल तर तो निघून जातो. तर इथं पहा, आता व्यवस्थित असं हे पाणी आपण गाळून घ्यायचं आहे आणि हे थोडं थोडं पाणी घेत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी एकदम पिठामध्ये घालू नका. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घेत हे कापण्याचं पीठ मळून घ्या. जसं लागेल तसं थोडं थोडं. आपल्याला साधं पाणी इथं घ्यायचं नाही. संपूर्णपणे गुळाच्या पाण्यामध्ये हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला आज इथं कापण्या दाखवत आहे. अजिबातसुद्धा कापण्या बिघडत नाही. आता गुळाचं पाणी थोडंसं शिल्लक आहे म्हणून मी आणखीन अर्धी वाटी इथं गव्हाचं पीठ घेत आहे. गव्हाच्या पिठाचा वापर कापण्यांमध्ये जास्ती करायचा. दुसरी बाकीची पिठं वापरू नका, नाही तर मग कापण्या कडक होतात. आपल्या बोलण्यात काही मिस्टेक होत असेल तर सॉरी. तर इथं पहा, आता उरलेलं गुळाचं पाणी मी घेते आणि गुळाच्या पाण्यामध्ये अर्धी वाटी पुन्हा एकदा पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि तेही आपण मळून घेऊया. असं करून आपल्याला 3.5 वाट्या गव्हाचं पीठ इथं लागलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ, 2 चमचे बारीक रवा. अशा पद्धतीने ही कणिक आपली मळून झाली. 20 ते 25 मिनटासाठी कणिक छान भिजू द्या. व्यवस्थित कणिक भिजली की आपल्याला कापण्या पण छान येतात आणि लाटायला चांगल्या सोप्या पडतात. कणिक गुळाच्या पाण्यामध्ये छान मुरून द्या. लगेच तयार केल्या कणिक लगेच कापण्या करायला घेऊ नका. 15 ते 20 मिनिट ही कणिक भिजू द्या. आणि पहा, इथं कणिक आपली छान भिजलेली आहे. जास्ती कणिक घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही, मध्यम ही कणिक आपल्याला करून घ्यायची आहे.
आणि असे गोळे करून घ्या, म्हणजे आपल्याला कापण्या लाटायला अगदी सोप्या पडतात. अगदी 5 गोळे आपले तयार झालेले आहेत. आता आपण कापणी लाटायला घेऊया. पिठाचा वापर न करता तेलाच्या आपण जे कापणीला तूप वापरलेलं आहे त्याच्यावरती ह्या कापण्या ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. जर तुमची चपाती पोळपाटाला चिकटत असेल तर थोडंसं खालीवर ह्या कणकेच्या गोळ्याला तूप लावून घ्या. तूप किंवा तेल लावून घ्या, म्हणजे ही जी कणिक आहे किंवा ही चपाती आहे ही पोळपाटाला चिकटत नाही. तर पीठ का वापरायचं नाही. जर तुम्ही पीठी वापरली तर तेलामध्ये सगळं पीठ उतरतं आणि आपलं तेल खराब होतं. म्हणून काय करा, जर जास्ती तुमचं पीठ चिकटत असेल पोळपाटाला तर मी सांगितल्याप्रमाणे खालीवर तेल लावून घ्या आणि तेल लावून मगच ही चपाती लाटायला घ्या, म्हणजे खाली चिकटणार नाही. आणि त्यातूनही तुम्हाला जर जमत नसेल तेल लावूनही तर मग थोडंसं गव्हाची पिठी लावून घ्या. आणि चपातीपेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही कापणीची चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती आपण पातळ लाटतो, पण तेवढी कापणीची चपाती पातळ लाटू नका, नाही तर मग कापण्या कडक होतील. जास्ती जाड केल्या तर कापण्या मऊ होतात. म्हणून ही जी चपाती आहे ही मिडियम लाटून घ्यायची आहे आपल्याला. चपाती लाटतानाच आपल्याला याच्यावरती खसखस पेरायची आहे. खसखस व्यवस्थित पेरून घ्या आणि मग ही चपाती लाटून घ्या. आता डायमंड शेपमध्ये आपण कापण्या कट करून घेऊया. तुम्हाला जो शेप आवडत असेल त्याच्यामध्ये तुम्ही कापण्या कट केलात तरी चालेल, पण कापण्या सहसा डायमंड शेपमध्ये असतात. आमच्याकडे सातारा भागाला डायमंड शेपमध्येच कापण्या कट करतात, त्याच्यामुळे मी इथं त्या शेपमध्ये कापण्या कट करते. आपण जेव्हा कापण्या करायला घेतो किंवा चपात्या कापण्याच्या लाटायला घेतो त्याच वेळेस तेल गरम करत ठेवा. अगदी मंद गॅसवरती तेल गरम करून घ्या. आपण कापण्या करेपर्यंत तेल छान कडकडीत गरम होतं. आणि पहा इथं छान अशा आपल्या ह्या कापण्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये या काढून घ्यायच्या आहेत. एकदम 3 ते 4 चपात्या लाटून घ्या आणि त्याच्या 3 ते 4 चपात्यांच्या कापण्या एकदम करून घ्या. जर तुम्ही एकट्या करणारा असाल तर अशाच पद्धतीने कापण्या करा, म्हणजे एकदम कापण्या जर तुम्ही करून घेतल्यात तर तुमचा वेळही वाचतो आणि झटपट कापण्या तयार होतात. तर पहा इथं व्यवस्थित अशा या कट करून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या. जरी आपण तेलामध्ये टाकल्या तरी त्या चिकटत वगैरे नाही. तेलामध्ये जर टाकल्या तर मोकळ्या होतात. एकमेकाला जरी चिकटल्या असतील तरी मोकळ्या होतात. त्याच्यामुळे एका प्लेटमध्ये ह्या कापण्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि तळून घ्यायच्या आहेत. तेलही छान गरम झालेलं आहे आपलं. आता मी पाहूया, एक कापणीच्या पिठाचा गोळा आपण तेलामध्ये घ्यायचा आणि हा गोळा वरती आला की समजायचं आपलं तेल व्यवस्थित कापणीसाठी तयार आहे. पहा इथं हा गोळा छान असा वरती तरंगून आलेला आहे आणि आपलं तेल छान तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कापण्या टाकून घेऊया. या कापण्या मध्यम आचेवरती, फास्ट आच ठेवू नका किंवा आच गरमही ठेवू नका. गॅसची आच मध्यम ठेवा आणि मध्यम आचेवरती तळून घ्या. खरपूस अशा सोनेरी कलरवरती या कापण्या तळून घ्या, म्हणजे चिवट चामट होत नाहीत. व्यवस्थित खुसखुशीत कुरकुरीत अगदी कापण्या होतात. या फार छान चवीच्या होतात. अगदी पारंपरिक पद्धती आहेत. आता काही ठिकाणी मऊ कापण्या आवडतात, काही ठिकाणी खुसखुशीत आवडतात आणि काही ठिकाणी अगदी कडक कुरकुरीत आवडतात. तर इथं आपण ह्या ज्या कापण्या केलेल्या आहेत या अगदी बिस्किटासारख्या कुरकुरीत कापण्या झालेल्या आहेत. अगदी परफेक्ट प्रमाणात जर तुम्ही या केल्या तर अजिबात बिघडत नाहीत. चवीलाही छान होतात आणि अगदी गोड वगैरे व्यवस्थित झालेले आहेत. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण पिठाचं व्यवस्थित ठेवलं, गुळाचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं तर छान अशा कापण्या तुमच्या तयार होतील. तर पहा इथं मिडियम गॅसवरती चांगल्या सोनेरी कलरवरती आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. छान सोनेरी ब्राऊन कलर आला की कापण्या आपण काढून घेऊया. जास्तीही करपून देऊ नका तेलामध्ये, नाही तर करपल्या तर मग फारच कडक होतात, व्यवस्थित होत नाही. तर पहा इथं अगदी साधारण सोनेरी कलर आला की काढून घ्यायच्या, कारण त्याची प्रोसेस पुढं चालू राहते तळणीची. तर इथं ह्या पहा मी काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने छान अशा आपल्या आकाड स्पेशल कापण्या तयार झालेल्या आहेत. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान पारंपरिक रेसिपीसह पुन्हा आपल्याला भेटायचं आहे. अगदी नक्की अशा कापण्या करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची कापणी कशी झाली आणि तुम्ही घरी ती ट्राय केलीत का. तोडून दाखवते मी तुम्हाला. छान खुसखुशीत अशी आपली कापणी तयार झाली आहे. जराही या कापण्या तेलकट झाल्या नाही आणि सुंदर चवीच्या ह्या झालेल्या आहेत. रवा घातल्यामुळे शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात. धन्यवाद मंडळी.